सर्जिकल स्ट्राईक 3 किंवा ऑपरेशन सनराईज किंवा भारतीय सैन्याचं म्यानमार सैन्याच्या बरोबर म्यानमार भारत सीमेवरती चालवलेलं ऑपरेशन हे एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन होतं। यामध्ये अनेक ईशान्य भारतातले दहशतवादी आणि म्यानमारमधले दहशतवादी मारले गेले आणि अनेक दहशतवाद्यांना पकडण्यात आलं। या ऑपरेशनचं नेमकं महत्त्व काय होतं, यामधून नेमकं काय साध्य झालं आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या भागामध्ये अजून काय होऊ शकतं। सर्जिकल स्ट्राईक 2 झाला म्हणजे बालाकोटमध्ये आपण हल्ला केला आणि पाकिस्तानचे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प हे उद्ध्वस्त केले, 250 ते 300 दहशतवादी मारले गेले। नेमकं त्याच वेळेला एक जवळजवळ 2 आठवडे एक ऑपरेशन सुरू होतं भारतीय सैन्याचं, जे म्यानमार सीमेवरती आणि म्यानमारच्या आत होत होतं। नेमकं हे ऑपरेशन काय होतं? या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याच्या पायदळाच्या आणि आसाम रायफलच्या सैनिकांनी भाग घेतला, ज्यांची संख्या ऑलमोस्ट 10 ते 12 हजार एवढी जास्त असावी। आणि त्याच वेळेला म्यानमारच्या बाजूनी म्यानमारच्या सैनिकांनी सुद्धा भाग घेतला। या ऑपरेशनचं टार्गेट काय होतं? लक्षात असायला पाहिजे की म्यानमारमध्ये आज ईशान्य भारतातल्या दहशतवाद्यांचे किंवा बंडखोरांचे अनेक ट्रेनिंग कॅम्प आहे। आपल्याला आठवत असेल की 70च्या दशकामध्ये हे ट्रेनिंग कॅम्प पहिले चीनमध्ये होते, नंतर चीननी त्यांना हाकलून ट्रेनिंग कॅम्प हे म्यानमार आणि बांगलादेशमध्ये करायला लावले। ज्यावेळेला हसीना वाजदचं सरकार बांगलादेशमध्ये आलं त्यावेळेनंतर बांगलादेशनी ते कॅम्प तिथनं काढून टाकले आणि त्यांना तुरुंगात टाकलं। त्याच्यामुळे आता हे जे कॅम्प्स आहेत आता हे फक्त म्यानमारमध्ये आहेत। म्यानमारमधले काही बंडखोर ग्रुप, खास तर मणिपूरमधले काही ग्रुप आणि नागालँडमधले काही ग्रुप, खास तर NSCN खपलांग ग्रुप यांचे ट्रेनिंग कॅम्प हे तिथे आहेत। आपण असं करतो आहे की ईशान्य भारताला समुद्र किनारा नाही। ईशान्य भारतामध्ये जे सामान येतं हे सामान येतं कलकत्ता बंदरातून बाय रोड किंवा रेल्वेनी। आपण ईशान्य भारताचा नकाशा बघा, तिथून ते ईशान्य भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये पोहोचतं। तर यामुळे ते अंतर खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्यांची किंमत ट्रान्सपोर्टेशनची खूप वाढते। आता आपण प्रयत्न असा करतो आहोत की म्यानमारमध्ये एक सितवे नावाचं बंदर आहे। या बंदरामध्ये आपल्या कलकत्ता बंदरातून समुद्रामधून माल पाठवला जाईल, ज्यामुळे त्याची पाठवण्याची किंमत ही खूप कमी होईल। आणि सितवे बंदरातून आपण कलादान प्रोजेक्ट म्हणजे कलादान हा रस्ता तयार करतो आहे, ज्यामुळे रस्त्याच्या वरून हे सगळं सामान आपल्या मिझोराम आणि ईशान्य भारतातल्या इतर प्रांतामध्ये ते पोहोचू शकेल। यामुळे अंतर हे खूपच कमी होईल, ज्यामुळे सामान दळणवळण करण्याची किंमत खूप कमी होईल, ज्यामुळे म्यानमारची जास्त आर्थिक प्रगतीही होऊ शकेल। नेमकं ईशान्य भारतातल्या बंडखोरांना हेच नको होतं आणि त्यांना चीनची फूस होती। ईशान्य भारतातली जी बंडखोरी आहे गेल्या 4 वर्षामध्ये खूपच कमी झालेली आहे। हिंसाचार पण खूपच कमी झालेला आहे आणि आता थोडीफार जी गडबड होते ती मणिपूरमध्ये होते आणि NSCN खपलांग नावाचा जो नागालँडमधला ग्रुप आहे तो काही वेळा गडबड करतो। तर हे सगळे ग्रुपना एकत्र आणून चीननी त्यांचं एक वेगळं एक सेपरेट कोऑर्डिनेटिंग हेडक्वार्टर ठेवलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणून या सगळ्यांना भारताच्या विरुद्ध ऑपरेशन करायला चीननी भाग पाडायचं आहे। आणि यामधला एक महत्त्वाचा हिस्सा होता की कलादान प्रोजेक्टवरती हल्ला करणं किंवा इतर रस्ते लुक ईस्ट किंवा ॲक्ट ईस्ट पॉलिसीच्या खालती जे भारत म्यानमारमध्ये बनवतो आहे आणि जे पुढे ईशान्य साऊथ ईस्ट एशियातल्या इतर देशांमध्ये जातील त्या रस्त्यांवरती सुद्धा हल्ले करायचे, ज्यामुळे भारत आणि साऊथ ईस्ट एशियाच्या देशांमधला व्यापार वाढणार नाही। हे ज्यावेळेस आपल्याला ही माहिती मिळाली, लगेचच ठरवलं की भारतीय सैन्य या दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवरती हल्ला करेल, ज्यामुळे त्यांनी हल्ला करायच्या आधीच त्यांचं नुकसान केलं जाईल। नेमकं हेच झालं। लक्षात असायला पाहिजे
की म्यानमारमध्ये जो भाग आहे तो डोंगराळ आहे, तिथे जंगलं आहेत, ती घनदाट आहेत, नदी नाले हे खूप आहेत आणि या भागावरती म्यानमार गव्हर्नमेंटचं अजिबात काहीही कंट्रोल नाही. त्यामुळे बंडखोरांचे ट्रेनिंग कॅम्प तिथे अगदी खुल्लमखुल्ला हे सुरू असतात. याच कॅम्पवरती भारतीय सैन्याने हल्ला केला, ज्यामध्ये आसाम रायफल आणि इतर इन्फंट्री बटालियन्स या वापरल्या गेल्या. त्याच वेळेला म्यानमारच्या बाजूने म्यानमार सैन्याने हल्ला केला. दोन्ही बाजूनी हल्ला झाल्यामुळे या ऑपरेशनला मोठं यश मिळालं. अनेक दहशतवादी मारले गेले, अनेक दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये त्यांच्यापासून असलेला जो धोका आहे तो कमी होईल. सर्वात चांगली गोष्ट अशी झाली की नागालँडमधला जो एकुलता एक ग्रुप आहे NSCN-K, जो वाटाघाटीकरता तयार नाही, तो सुद्धा त्यांच्या कॅम्पवरती हल्ला झाला आणि त्यांचे अनेक मुख्य नेते हे पकडले गेले. तर या सगळ्यामुळे या सगळ्या दहशतवादी गटांचं खूपच नुकसान झालेलं आहे आणि नक्कीच काही काळ तरी ही कारवाई नक्कीच त्यांची दहशतवादी कारवाई ही नक्कीच थांबवली जाईल. परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये काय होईल, तर येणाऱ्या दिवसांमध्ये हे आपल्याला साफ असायला पाहिजे की काश्मीरमध्ये आणि भारताच्या इतर भागामध्ये पाकिस्तानच्या मदतीने चीन अशांतता निर्माण करेल. परंतु ईशान्य भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याकरता चीन तिथे असलेल्या मणिपुरी, नागालँड दहशतवादी गटांचा वापर करेल आणि याशिवाय मध्य भारतामध्ये जे नक्षलवादी आहेत त्यांना फूस देऊन नक्षलवाद्यांचे सुद्धा हल्ले वाढवायचा प्रयत्न करेल. म्हणून आता ऑपरेशन सनराईजमध्ये आपल्याला खूप मोठं यश मिळालेलं आहे. परंतु यापुढे सुद्धा म्यानमारच्या सैन्याच्या मदतीने आपल्याला पुन्हा या सगळ्या दहशतवादी गटांवरती पुन्हा हल्ले करावे लागतील, ज्यामुळे या भागामध्ये शांतता निर्माण होईल, आर्थिक प्रगती जास्त होईल आणि या भागाचा आर्थिक विकास होईल. तर म्हणून आशा करूया की अशा प्रकारची ऑपरेशन अजून जास्त वेळा येणाऱ्या काळामध्ये केली जातील.